श्री स्वामी समर्थ मित्रांनो, नवरात्रीमध्ये देवीची ओटी कशी भरावी हे महत्त्वाचे 10 उपाय करा. यामुळे वर्षभर कुठल्याही मार्गाने पैसा हा येतच राहील. नवरात्रीत आपल्या कुलदेवीची तसंच घरात जो घट बसवतो त्याची ओटी भरण्याची पद्धत असते. ओटी भरताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. कुलाची देवी कुळाचे रक्षण करणारी असते. तसेच दुर्गा देवी देखील आपलं रक्षण करणारी असते. म्हणून देवीची ओटी भरायची असते. याने प्रत्येक मनोकामना ही पूर्ण होते. घरामध्ये सुख समृद्धी नांदते. वर्षभर आपली देवी आपले रक्षण करते. आपल्याला प्रत्येक संकटातून वाचवते. म्हणून देवीसाठी काही करताना आपण कधी कमी पडता कामा नये. म्हणून देवीचा आदर करून सन्मान करून तिची ओटी भरावी. तर तिची ओटी कशी भरावी हे आता आपण पाहूया. एका ताटात साडी ठेवावी. आपल्या येथे परंपरेनुसार नऊवारी साडीने ओटी भरण्याची पद्धत असेल तर नऊवारी साडी ठेवली तरीही चालेल. देवीला अर्पण करायची साडी सुती किंवा रेशमी असावी. कारण धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची क्षमता असते असे म्हटले जाते. काळा रंग, निळा रंग अशा रंगाच्या साड्या नसाव्या. त्याऐवजी लाल, केसरी, पिवळा, हिरवा असा रंग तुम्ही निवडू शकता. एका ताटात साडी ठेवून त्याच्यावर खण ठेवावा. खणाचा रंग शुभ असावा, जसं की लाल, सोनेरी किंवा इतर. वर संपूर्ण पाणी भरलेला नारळ किंवा अखंड सुपारी किंवा अखंड खोबऱ्याची वाटी ठेवावी. हळदी, कुंकू, हळकुंड, हिरव्या बांगड्या, गजरा, तांदूळ आणि खडीसाखर देखील ठेवावी. ओटीत पानाचा विडा ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. याला तांबूळ असे म्हणतात. या सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवी समोर उभे राहावे. देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी. ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ वहावेत. मंदिरात देवीला अर्पण केलेली साडी तिथे अर्पण करायची असते. तसेच घरच्या देवीला अर्पण केलेली साडी आपण परिधान करावी किंवा एखाद्या सवासणीलाही तुम्ही देऊ शकता. तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण केले तरीही चालेल. यासोबतच गुरुजींना शिधा द्यावा. नवरात्रीमध्ये 9 दिवस कोणते उपाय करावेत हे आपण पाहूया. आपल्या घरामध्ये वर्षभर कुठल्याही मार्गाने पैसा येत राहील. नवरात्रीच्या 9 दिवस देवी आईची पूजा विधी पूर्ण केली जाते. या दरम्यान देवी आईच्या 9 वेगवेगळ्या रूपांची देखील पूजा केली जाते. देवी आई आपल्या घरात आशीर्वाद देण्यासाठी वास्तव करते. यामुळे नवरात्रीमध्ये केलेल्या उपायांचे फळ अनेक पटीने जास्त मिळते. कारण नवरात्रीमध्ये सर्वत्र आदिशक्तीचा वास असतो. म्हणून असे उपाय केल्याने ती प्रसन्न होते व आपल्याला प्रत्येक दुःखापासून देखील मुक्त करते. नवरात्रीत विड्याच्या पानांवर केशर ठेवा आणि माता दुर्गा स्तोत्र तसेच नावाचे पठण करावे. असे केल्याने घरात सुख शांतीचे वातावरण निर्माण होते. नकारात्मक ऊर्जेपासून बचाव होतो. घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. नोकरीची खूप दिवसांपासून काळजी असेल तर तुम्हाला तुमच्या नोकरीची खूप दिवसांपासून काळजी वाटत असेल आणि खूप मेहनत करूनही तुम्हाला अपेक्षित फळ मिळत नसेल तर नवरात्रीच्या काळात रोज 7 लवंगांच्या जोडीने नजर उतरून दुर्गेच्या चरणी अर्पण करा. असे केल्याने तुमच्या नोकरीशी संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या आवडीची नोकरी मिळेल. आर्थिक संकटांवर
मात करण्यासाठी लवंगांचा उपाय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी एका पिवळ्या कापडात 5 वेलची आणि 5 सुपारी सोबत एक लवंगाची जोडी ठेवा आणि दुर्गा मातेला अर्पण करा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून हे साहित्य कापडासह तिजोरीत ठेवा. असे केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी वाढेल आणि देवी दुर्गा प्रसन्न होऊन तुम्हाला आर्थिकदृष्ट्या संपन्न बनवेल. राहू केतूचा अशुभ प्रभाव दूर करण्याचे उपाय. नवरात्रीमध्ये राहू केतूच्या अशुभ प्रभावापासून आराम मिळण्यासाठी दररोज शिवलिंगाला लवंगाची जोडी अर्पण करा. असे केल्याने तुमच्यावर भगवान शिवाची कृपा राहील आणि राहू केतूचा अशुभ प्रभाव कुंडलीतून दूर होईल. हा उपाय केल्याने दुर्भाग्याचे रूपांतर सौभाग्यात होईल. लवंग कापुराचा हा उपाय नकारात्मकता कमी करेल. नवरात्रीच्या 9 दिवसांत दररोज लवंग आणि कापुराचा धूर घरभर पसरवल्याने तुमच्या घरातील अशुभ ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा ही दूर होते. हा उपाय रोज सकाळी 9 दिवस केल्याने तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कमी होते. कारण या 9 दिवसांमध्ये एक वेगळ्याच प्रकारची सकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये वावरत असते. परिजातक ही वनस्पती दुर्गा देवीला अतिशय प्रिय आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घराच्या बागेत परिजातकाचे रोप लावल्याने दुर्गा देवी प्रसन्न होते आणि घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते. तसेच पैशाच्या समस्यांपासून सुटका मिळते. तुमच्या घराच्या बागेत दक्षिण किंवा पश्चिम दिशेला तुळशीचे रोप अवश्य लावा. यामुळे लक्ष्मी आणि दुर्गा देवी या दोघीही प्रसन्न होतात. त्यामुळे घरातील तिजोरीत संपत्तीने भरलेली असते. व्यवसायातून खूप प्रमाणात लाभ होतो. माता दुर्गाला जास्वंदीचे फूल खूप आवडते. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून जास्वंदीचे फूल अर्पण केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि भक्तांना इच्छित फळ प्रदान करते. स्वतःच्या घराची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय करा. जर तुम्ही स्वतःचे घर बांधण्याचा किंवा विकत घेण्याचा विचार करत असाल तर नवरात्रीच्या काळात मातीचे छोटे घर बनवा आणि पूजेच्या ठिकाणी ठेवा. असे केल्याने तुमचे स्वप्न हे लवकरच पूर्ण होते. प्रगतीच्या मार्गात अडथळे दूर करण्यासाठी नवरात्रीत कोणत्याही दिवशी घरात तुळशीचे रोप लावा. जर तुमच्या घरी आधीपासून तुळशीचे रोप असेल तर एक नाणे हातात धरून तुमची इच्छा मनातल्या मनात बोला आणि नंतर हे नाणे तुळशीच्या रोपाखाली मातीत गाडून टाका. यामुळे तुमच्या प्रगतीचे नवीन मार्ग हे मोकळे होतील. घरातील कलेश दूर करण्याचे उपाय. जर तुमच्या घरात नेहमी ताणतणावाचे वातावरण असेल तर नवरात्रीच्या काळात विड्याच्या पानावर सतत 9 दिवस कुंकू ठेवा आणि दुर्गा स्तोत्र आणि दुर्गा नामावलीचे पठण करा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा ही कमी होते. आर्थिक समस्या दूर करण्यासाठी जर तुम्हाला आर्थिक समस्या भेडसावत असतील तर नवरात्रीच्या काळात विड्याच्या पानावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवा आणि माता दुर्गाला अर्पण करा. असे केल्याने धनप्राप्तीचा मार्ग खुला होतो असे मानले जाते. या उपायाने तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागणार नाही. नोकरी आणि व्यवसायातील प्रगतीसाठी उपाय. नोकरीत प्रमोशन आणि बिझनेसमध्ये वाढ होण्यासाठी नवरात्रीच्या काळात विड्याचे पान घेऊन दोन्ही बाजूंना मोहरीचे तेल लावावे. त्यानंतर ते दुर्गा मातेला अर्पण करावे. डोक्याजवळ सुपारी घेऊन झोपा. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ती सुपारी मंदिराच्या मागे ठेवावा. असे केल्याने नोकरी आणि व्यवसायातील अडथळे दूर होतात. ग्रहदोष दूर करण्यासाठी हा उपाय करा. नवरात्रीच्या 9व्या दिवशी
9 हळदीचे कांड घेऊन ते लाल कपड्यात बांधून तुळशीच्या रोपाजवळ ठेवावेत. असे केल्याने ग्रह दोष दूर होतात असे मानले जातो. हा उपाय केल्याने शनी, राहू आणि केतूशी संबंधित वाईट प्रभाव दूर होऊ लागतात आणि तुमच्या जीवनात आनंद येतो. आजारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हे उपाय करून पहा. जर तुम्हाला कोणत्याही जुन्या प्रकारचा आजार असेल किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांची तब्येत सतत बिघडत असेल तर महानवमीच्या दिवशी दुर्गा मातेचे ध्यान करताना आग्नेय दिशेला म्हणजेच आग्नेय कोपऱ्यात तुपाचा दिवा लावा. हा उपाय केल्याने रोगांपासून मुक्ती मिळते आणि उत्तम आरोग्याचे वरदान मिळते. याशिवाय हा उपाय तुम्हाला तुमच्या शत्रूंवर विजयी मिळवून देतो. घरातील नकारात्मक ऊर्जा काढण्यासाठी नवरात्रीच्या 9 दिवसांत घराच्या मुख्य द्वाराजवळ स्वस्तिक काढावे. त्याशिवाय घरातील मुख्य दरवाजावर श्री गणेशाचे चित्र लावा व त्यामुळे कार्यात येणारे अडथळे अडचणी दूर होतात. घराचे मुख्य दारावर स्वस्तिक बनवल्याने घरात सकारात्मकता राहते आणि सर्व थकलेली कामे ही होऊ शकतात. आंबा आणि अशोकाच्या पानांची माळ बनवून मुख्य प्रवेशद्वारावर बांधून नवरात्रीत आंबा आणि अशोकाच्या पानांची माळ बनवून मुख्य दरवाजावर लावल्याने घरात असणारी सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा ही दूर होते. घरात सकारात्मकता येऊन सुख शांती नांदते. घराच्या मुख्य द्वारावर किंवा प्रवेशद्वारावर लक्ष्मीची पावले काढावीत. नवरात्रात मुख्य द्वारावर लक्ष्मीची पावले काढल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सुख शांती समृद्धी नांदते. नवरात्रात एखाद्या दिवशी लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन केसरी भात अर्पण करावा. असे केल्याने घरातील अडथळे दूर होतात आणि देवी आई लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. सर्व इच्छा देखील पूर्ण करण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता. तुम्ही महानवमीच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचे पठण केले पाहिजे. यामुळे मानसिक शांती मिळते. जर तुम्हाला या दिवशी संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करता येत नसेल तर तुम्ही किमान त्याच्या 12व्या अध्यायाचे पठण करावे. असे केल्याने मनोकामना या पूर्ण होतात. महिलांनी हे उपाय नक्की करावेत. विवाहित महिलांनी नवरात्रीच्या 9व्या तिथीला माता सिद्धिदात्रीला सौभाग्याचे साहित्य अर्पण करावे. असे केल्याने तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यातील अडथळे दूर होतात आणि तुम्हाला सौभाग्यही मिळते. नवरात्रीची 9वी तिथी अतिशय विशेष मानली जाते. या दिवशी वरील उपायांचे पालन केल्यास अनेक फायदे मिळू शकतात. यासोबतच काही नवीन सुरुवात करायची असेल तर हे दिवस खूप शुभ आहे. या दिवशी नवीन कामे सुरू केल्याने नक्कीच यश मिळते. विड्यांच्या पानाचे उपाय. नवरात्रीच्या पहिल्या 5 दिवसात विड्यांच्या पानावर चंदनाने दुर्गा देवीचा बीज मंत्र लिहून तिच्या चरणी अर्पण करा. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे हा दुर्गाचा बीज मंत्र आहे. त्यानंतर नवमीच्या दिवशी ही विड्याची पाने गोळा करून लाल कपड्यात बांधून आपल्या पैशांच्या ठिकाणी किंवा तिजोरीत ठेवा. हा उपाय केल्याने आर्थिक समस्यांपासून सुटका मिळते. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.